गरिबी एवढा मोठा पूर झाला, फक्त दोघांनीच कंट्रोल केला, एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले, काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरासकट तर 2च माणसं, मिलिटरी पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार वाय 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 सारखा 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 आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे मला, आणि खरी मदत गरिबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोल्हेवाडीचा काय संबंध येतो, सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो, पण आपल्याकडची माणसं पिक्क भरून तिकडे मदत नेतात. याच्यापेक्षा श्रीमंती काय. हे फक्त आपणच करावं महाराज, आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त. बोंग्या करून द्यायला सांगा, बोंग्या करतील, पण अशा कामाला नाही. नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा साहेबाग 15 मिनिटात ए पिठलं भाकर पण दणकून. ठीक आहे, भंगाराचं घर आहे काय. शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ द्या ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके, पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही. एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडिया लय भारी राहते. इकडली करता येऊ टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाटणार, इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार, इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट, झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मुजित. आणि 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमतींग का त्याला. तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितोय, तुझ्या चपातीचं काय करू. बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी घेते, डायरेक्ट पातीलात होती ती. काय उरण नाही तर पुरण. ही हलकट तसं नाही करते. पाजी तीच का आला दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो, आणारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकीजवळ जाते, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखात होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा फक्त. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, घे प्रसाद. नाकच गुतलं पोराचं कपात. सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच. हा विनोद आहे. 1, 2 सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालील, माणसं नको जेव्हा याला. आणि 3रे कौतुक करावं ते वाढणारांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज. 12-12:30ला काल्याचे कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीतात. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांग करते, काय नाही करत. माई लाल करा काय करता 2 लोक. हो महाराज फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 3 टोकरे घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं. 3 आणि 4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे. आज 4,000 लोकांची पंगत पोरं वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात, हे पोरांमुळेच होतात.
पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्यांना जमून देणार. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप. ते पोर म्हणलं बुमलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या कुठं तुझ्या नाही लागतो. नाही तर महाराज ही कामं खरे. महाराज 3,000-4,000 लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा मला जेव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी. बावळाटपणासारखं 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटाच राहिला? एकदा आपण इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवावं का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले. आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया लखवा गेला हातावर त्याच्या. 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मध्ये तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कान ओढणं, गप्पा हाणणं. त्यांना शोभतं, त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज, शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 आय. एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना. ख्या गावात बोलल्या बरं चड्ड्या काढायच्या पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणाय सुटली बरं का शाळा. का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्याव घेऊन येते. पोरा असं उतरत हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उड्या बिड्या नाही आणत. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते. काय पाप काय केलं मी बाबा. या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी, मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई? मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी. काय उगाच आपला बावळाटपणा. जुनं ते सोनं ऐका. आता कोळूर आलतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा. 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत आहे. चालू ग बाई चालू. मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे. मला ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? फक्त आपण त्यांना करून घेत नाही तर केल्याशिवाय. आज मोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात. गावातले सप्ते पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, भपका झालाय भपका.
तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? फक्त आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात. गावातले सप्ते पोरच. पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, बापका झालाय. बापका कसा झालाय पहा. काल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या बायांना असतो. शेतकऱ्याच्या बाईला लय आनंद काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बकऱ्याचं पाईन, नाताचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन आणि चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर. पण तिचे कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशिरा आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली, आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव, फक्त तू भोंग एखादं वाढवावं लागेल तुमचे. नाही ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप नका करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं? पण यांचं नाही होणार. त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या? नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्ता कमिटी, गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद कुणीजन मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला? याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. एका मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा फिरव, वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बाई याचं फिरव तोंड तिकडे बायांगे. याचं तोंड फिरवतो म्हणजे एका मिनिटात सुतावर लावून देतो. हा त्या फिरून पार तिकडं. हा पार फिरवा तिकडं. पार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बोंग्यात वायरीतच गेलं आयुष्य. आता झालं क्लिअर. आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे, त्याला आवाज दे आणि आमच्या 2 बॉक्सला दे. काहीच करू. आता गेलाय आवाज माग. आवाज भोंग्याला आवाज सोड दोन्ही. विठाला विठाला गायकवाद कोणी मंडपाले माईक सिस्टीमला कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी फक्त कोलेवाडीतल्या मारुती मंदिराकडे, देवाकडं डोळे झाकून 5-7 वाक्याची मागणी करायची आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. ए देवा, आता येतोय आवाज. तुम्ही इकडे येऊन बसा. ते स्पीकरवाले बस रिकामी ना, म्हणजे इकडे खाली या. इकडे खाली या. इकडे जागा आहे लागेल तेवढी. ठीक आहे, येतोय आवाज आता. ते बॉक्स चालू करे. हा देऊ का? आला आवाज आता. काय हुशार माणसं. आम्ही आरडतोय पण अंदाज येईन, त्यांना ऐकून अंदाज आला. जाऊ द्या, चला. ते मेन महत्वाचा मुद्दा, मग ते मजा राहत नाही त्याच्यात. ए देवा, देवाकडे प्रार्थना करायची ती अशी. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी सगळ्यांतर्फे मारुत राहायला प्रार्थना. देवा गरीब कर मला. चालेल देवा. देवा देवा तुम्हाला गरीब कर. चालेल.
कारण मला माहित आहे देवा, गरीबाला सुद्धा तू लंका सोन्याची देऊन टाकली तर माझं कसं वाईट करशील. ज्याला पोहे बांधायला फडके नव्हते, की ज्याच्या बायकोच्या अंगावर सुंदर साडी नव्हती, त्याला तो नगरी सोन्याची देऊन टाकली. तो तुझा मित्र होता, मी तर तुझं लेकरू आहे. सुदाम्या तुझा मित्र होता. देवा मला गरीब कर, देवा मला झोपडीत जन्माला घाल, पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. बस. आणि अजून दोन गोष्टी देवाकडे मागायच्या. देवा, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, आणि काळ्या आईची तहान भागून मोती पिकू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं जर झालं देवा, तर याच्यापेक्षा माझी अपेक्षा नाही. तुझा विसर ना काही नको देवा. एवढं मागणं देवाकडे मागायचं. गायकवाद गुणीजन, सगळा सप्ताह कमिटी, गायकवाद गुणीजन, देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला वाचणारे सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी परिसरातली तरुण मंडळं, महिला मंडळं सगळ्यांना धन्यवाद. आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय? आत्तापर्यंत आपण जी प्रार्थना केली ती महत्वाची होती, आणि आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. काल्याचा एक एक शब्द आपण पाहायचा. टाळकरी बिळकरी सावध राहायचं. पोरं सोरं खाली मान नाही घालायचे बऱ्या. दाढी बिडीला हात लावायचा नाही. आणि आता एक एक शब्द शिकायचा आहे. टाळकऱ्यांसाठी पहिला शब्द आहे गोकुळीचा. पहिला शब्द आहे गोकुळीचा. लहान आले पोरं सरळ बसायचं पटकान. बैठे बैठे सावधान. आता माझ्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? आजारी एक तुम्ही नाही मग बोलत जा. काय येईल? गो. फक्त किती वेळा येईल एवढं मोजायचं तुम्ही. फायनल. सावध. करू सुरुवात. पहा बरं का. सुरुवात करू. हातबीत बांधायचं नाही, मोकळं रिलॅक्स. करू सुरुवात. काय मोजायचं आहे? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा नंबर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. किती? करेक्ट. आता मोजा नीट परत. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चारायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. या शरीरातच कृष्ण जन्माला आला गोकुळीचा. फायनल. आता याच्यात कृष्ण कधी जन्माला आला त्याचे उत्तर तो पठ्या अष्टमीला आला. आता अष्टमीलाच का? थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. महिला मंडळ पटकन 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 बोलायचं. महिन्याचे दिवस काय संबंध आहे? महिन्याचे दिवस 30, 30चा अर्धा भाग 15. मग सावध राहा बरं का. आता अष्टमी सांगायची. 15 झाले ना. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. करेक्ट. मग वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती आमुषा. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. सावध राहा बरं का. आता 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात लिहून घ्यायच्या. एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाल्या पौर्णिमा 12च्या 12. मग बोला पटकन. आमुष्य किती? 12. लाईट सावध राहायचं त्याला. आमुष्य किती? 12. त्या 12 आमुष्यातल्या 3च आमुष्य सणाचे आहेत. एका आमुष्याला बैल पूजला पाहिजे, एका आमुष्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका आमुष्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे.